नमस्कार मंडळी. दिमाखात सुरू झाली आहे तुमच्या हक्काची आनंद यात्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, कालच्या भागात सांगितल्याप्रमाणे या नव्या हंगामात आपण शोधतोय महाराष्ट्राचे कॉमेडीचे जहागीरदार. आणि या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की कोण ठरणार आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, आपल्या निमेशकडे एक अनपेक्षित पाहुणा आलाय. बघूया तो पाहुणा कोण आहे. तो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. एनर्जीचा निमुळता धबधबा निमेश कुलकर्णी आणि आपल्या हास्य जत्रेची फुलराणी स्नेहल देशमुख. अरे अरे लाजा वाटला पाहिजे रे या लोकांना. हा, अरे नसेल जीव लावता येत तर नका ना पाळू कुत्री. हे असं फरफटत कोण घेऊन जातो कुत्र्यांना. कमेंटच करतो. हॅशटॅग शेम ऑन यू, हॅशटॅग आय लव्ह ॲनिमल पोस्ट. शी यार, आल्या आल्या मूड खराब. तुम्हाला सांगतो मकरंद दादा, हल्ली ना या लोकांना प्राण्यांविषयी प्रेमच उरलं नाहीये. हो, अजिबात प्रेम उरलं नाहीये. मला प्रचंड प्रेम आहे. म्हणजे लहानपणापासून मला प्राणी प्रचंड आवडतात. आणि इतके की मी मध्यंतरी एका दत्तक पालक योजनेत एक प्राणी दत्तक सुद्धा घेतलाय. नाही म्हणजे त्याला दुसरंही कारण होतं. ती योजना म्हणजे ते प्रपोजल जी बाई घेऊन आली होती ती फार सुंदर होती आणि मला ती फार आवडली. नंतर मी तिचा नंबर घेतला, तिला मेसेज सुद्धा केले, पण तिचा रिप्लाय काही आला नाही. कदाचित तिने ब्लॉक केलं असावं मला. कदाचित ही शंका आहे फक्त. आणि एवढं होऊन सुद्धा मी ते दत्तक घेतलेल्या प्राण्यावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. म्हणजे दर महिन्याला मी त्या प्राण्याचा सगळा खर्च प्राणी संग्रहालयाला नियमित पाठवतो. आणि तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की जो प्राणी मी दत्तक घेतलाय तो साधा सुद्धा, सॉरी हा, मला जरा दार उघडावं लागेल. येस, अरे नाही नाही, आमच्याकडे कुणी लहान बाळ नाहीये. सॉरी. नाही, मी वॅक्सिनेशन द्यायला नाही आलीये. मग? मी प्राणी संग्रहालयातून आलीये. काय सांगता? हो. वाटत नाही हो, माणूस वाटता तुम्ही. नाही, मला वाटतं तुम्ही मला विसरलात बहुतेक. ती भेट. अहो, तुम्ही मला ब्लॉक केलं हे चांगलं लक्षात आहे माझ्या. और सुबह ब्लॉक करने वाला अगर शाम को घर आ जाए तो उसे मेहमान कहते. या ना तुम्ही, आज बसा, या बसा. अहो, तुम्हाला सांगतो, आता तुमच्याविषयी सांगत होतो मी सगळ्यांना. काय म्हणताय? म्हणजे मी यांना सांगत होतो की तुमच्यासारखी सुंदर सोबत असल्यावर जंगलात प्राणी मजेतच राहत असतील नाही. अगो बाई, म्हणजे आल्या आल्याच फ्लर्ट करायला लागलेत. काही पुढे होऊच देत नाही. काय लगेच अनब्लॉक करताय मला? नाही, मग तुमच्या नावाची मीटूची पोस्ट टाईप करते. मी एक जनरल स्टेटमेंट केलं होतं ते मगाचं. माझं म्हणणं असं होतं की तुमच्यासारखी सुंदर येतच आहे, तुमच्यासारखी कार्यक्षम अधिकारी असल्यावर म्हणजे जंगलात प्राणी मजेतच राहत असतील असं. नाही, ते मजेतच आहेत. हो, पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? काय झालंय ना, ते आमचं प्राणी संग्रहालय जिथे होतं ना, तिथे एक नवीन प्रकल्प येतोय. आणि त्या संदर्भात तिकडे केस चालू होती. आणि आम्ही ती हारलो. नाही, पण काही टेन्शन नाहीये, आम्ही दुसरी जागा बघितलीये. हा, पण ती महिन्याभराने मिळणार आहे. ओके. हा, तर महिनाभरासाठी जागा नाहीये, तर दत्तक घेतलेल्या प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या पालकांकडे सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही. हो ना, ठरलंय. काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? कोणता प्राणी दत्तक घेतलाय मी? वाघ. पोपट असल्यासारखं काय सांगताय मग? वाघ घेतलाय मी. वाघ कळतंय का तुम्हाला? मला मान्य. आणि तोच सोडायला, हे शुभ काम करायला मी इथवर आले. माने, तो पिंजरा उघडून त्याला आत सोडा लवकर. हा हलकटपणा आहे माने, त्याला सोडू नका माने. तुम्ही शांत. आले. अहो नको त्याला हात घेऊ. मी काय करू मम्मी? तो वाघ आहे. ए, बेरिंग घे ना वाघाचं. बाबडू माझा.
वाघ आहे, हा वाघ आहे करा. अहो मी चाललाय, मला काय सांगताय? आणि तुम्ही उगाच पॅनिक होताय. हे बघा तुम्ही एकदम नीट बघून घ्या त्याला, नीट बघून घ्या त्याला. नाही नंतर मला काही कंप्लेंट करायच्या नाही. हा ए बाबडू इकडे ये रे, इकडे ये बाबडू, इकडे ये. हा नीट बघून घ्यायचं. आता दात दाखव बघू. नाही ते तो दर एपिसोडला दाखवतच असतो दात. हे आहे. आता शेपूट दाखव बघू. किती गोड. हुशार आहे. आता पंजा दाखवायचा. हा फालतू विनोद करण्यासाठी आलाय स्किट मध्ये? नाही आम्ही ट्रेन किती चांगलं केलंय बघा. हे ट्रेन केलंय तुम्ही? नाही मी सांगते तुम्हाला काय ना. कुठे कुठे जातोय माझ्या घरात. टेन्शन घेऊ नका हो तुम्ही नीट बघून घ्या. नंतर ना वाघ म्हणून बिबट्या दिला असं म्हणाल, असं चालणार नाही. अजिबात नीट बघून घ्या आणि ह्या ऑनलाईन फॉर्मवर तुमची साईन करा आणि हा वाघ तुमच्या ताब्यात घ्या. लवकर करा बरं. अहो तो वाघ म्हणजे राजू आहे का? ताब्यात घ्या सांगताय मला? नाही मी त्याला काही ताब्यात वगैरे घेणार नाही. तुम्ही त्याला घेऊन जा. मला नकोय तो. मी सही वगैरे करणार नाहीये. मी अजिबात सही करणार. काय करताय तुम्ही? काही काळजी करू नका. महिन्याभराचा अगं बाई कसं स्वतःचं घर निहाळतोय बघा, किती छान. एक मिनिट, तो तिकडे असा कोपऱ्यात घुटमळतोय का? पण शू करतोय तो. नाही काय ना, ते शू करून बॉर्डर राखायची सवय असते ना त्यांना. नवीन आहे ना जागा ही. अच्छा म्हणून. अच्छा म्हणजे शू करून बॉर्डर राखून काय करतो तो? आणि ती जागा आपली करतात. ती जागा आपली हो, प्राण्यांना सवय असते. मग 7-12 OC CC काही नाही? सुसू केलं की झालं? अरे हे बरं आहे. हे मस्त आहे. म्हणजे मी इतकी वर्ष ही जागा घेण्यासाठी नको त्या लोकांसमोर हात पसरतो, बँकेचं लोन काढतो. हा 4 जागी मुतणार आणि जागा याची होणार. घ्या आपण नाही का 4 जंगल तोडून त्यातली 4 झाडं तोडून कायमची जागा आपली करून घेतली. मग आणि महिन्याभरासाठी जागा आपली करतो तर एवढं तुम्ही करताय. मग असं काय करताय तुम्ही? घ्या की त्याला महिनाभर ठेवून. काय घ्या ठेवून? तुम्हाला कळतंय का? तो वाघ आहे, त्याला जंगलात सोडायचं तर तुम्ही माझ्या घरी घेऊन आला. असं कसं? असं स्वतःचं घर असताना बेवारशासारखं जंगलात सोडायचं? नाही म्हणजे दत्तक घेतलेलं असतं तरी पालक आहात तुम्ही त्याचे. असं ह्या बाळाला एकटं सोडाल तुम्ही? मी पालक असलो तरी तो बाळ वाघ आहे हो. एक वेळ झेब्रा, माकड, अगदी ससा असताना तरी मी ठेवून घेतलं असतं. या घरात मीच राहतो कसा बसा, त्यात याला कुठून ठेवून घेऊन मी. आणि तुम्हाला सांगतो, झेब्रा असा बसला असेल ना त्याला क्रॉस तरी करता येतो. या वाघाला कसं क्रॉस करायचं मी? मग आधीच सांगायचं ना की झेब्रा दत्तक घ्यायचा आहे. तेव्हा माझात वाघ कशाला घेतला? तेव्हा मला माहित होतं का तुम्ही याला घरी सोडायला येणार आहात म्हणून? आमचा नाईलाज झाला हो. ऐका ना, महिन्याभरासाठी ठेवलं तर काय प्रॉब्लेम आहे? मग ऐका ना, ठेवून घ्या त्याला. मी काय म्हणते, आता वाद नका घालू. एक तर मला जोशांकडे हरिण द्यायला पण जायचंय. चला मी आले. तिकडे जोशी कोण? खालचा? हा, पहिल्या मजल्यावरचा चकणा जोशी. करेक्ट. त्यांनी हरिण दत्तक घेतलंय. हो. अहो त्यांनी साधा कुत्रा पाळला ना तरी मी पाहिजे ते हरिण. नाही म्हणजे हा रंगमंच एकेकाला काय कॉन्फिडन्स देतो या. बस कुत्सितपणे हसला माझ्यावर. कुत्सितपणे. हे हसले नाही अजून. हे हसले. हा हसला माझ्यावर. नाही माझ्यात आणि याच्यात काही संबंधच नाही. आमची जडणघडणच वेगळी झाली आहे. तू लांब रे. आमचं कधीच पटणार नाही हो. मला नको. मला राग यायचा. तुम्ही याला घेऊन जा. माझी चपराक बसेल याला. नाही ऐका ना महिन्याभराचा प्रश्न आहे की नाही. ठेवून घ्या ना त्याला. असं काय करताय तुम्ही? ठेवून घ्या ना प्लीज. नाही हो त्यांनी माझी शिकार केली तर काय करायचं मी? कसं काय? तुम्ही त्याला कळूच द्यायचं नाही की तुम्ही शिकार आहात. असं कसं करणार? मी सांगू तुम्हाला. इकडे मी तुम्हाला सांगते. काय? कसं आहे ना, वाघ आहे ना, वाघ हा स्वतःपेक्षा उंचीने मोठ्या प्राण्यांची शिकार करायचं टाळतो. हा मला सगळं कळतं. तुमचं झालं माझ्यापेक्षा. मी काय हिलचे सँडल घालून फिरायचं घरात? मान्य मला. प्रेम बाकी काय नाही. तर त्याच्यासमोर कधी बसत जाऊ नका. म्हणजे चुकून आणि बसलात चुकून तर त्याच्यासारखं बसायचं. त्याच्यासारखं म्हणजे वाघासारखं बसायचं. अच्छा वाघ. म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की दुसरा वाघच बसलाय.
मग त्याने काय होईल? त्याने तर तुमच्यात अजिबात इंटरेस्ट दाखवणार नाही. हा सांगता? खरंच. भारी आहे. मग वेगळंच आहे काहीतरी. तुम्हाला ट्रायल घेऊन बघायची आहे का आत्ता लगेच? नाही तो खाणार मला. नाही तो नाही खाणार, तो चांगला आहे. एक ट्रायल घेऊन बघा, तुम्ही एकदम इम्प्रेस व्हाल. भाई असं जर होणार असेल ना, मी एक वेळ विचार करेन याला ठेवून घ्यायचा. काय सांगताय? 100%. मग माझ्यावर विश्वास ठेवा आणि एक ट्रायल होऊनच जाऊ देत. नक्की? बाबडू तुम्ही लक्ष ठेवा त्याच्या. नाही त्याला बोलूच नका. तू तिकडे बघ रे. तुम्ही एकदम फील मध्ये. इथे कर. इथे चालेल. हा तिकडे बघ. तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, मी आहे. हात बघा. फील घ्या. फील. वाघ वाटला पाहिजे. वाघ. येतोय करेक्ट आहे. पोट बघा. पोट फुल मूव एकदम कडक. अहो अनब्लॉक करण्यापर्यंत ठीक होतं. तुम्ही जवळ नका येऊ प्लीज. मागे तुम्ही फसवता मला. तुम्ही बोललात इंटरेस्ट नाही दाखवणारा. जवळ इंटरेस्ट घेत होता माझ्या. मला सांगा, मी तुम्हाला वाघासारखं बसायला सांगितलं होतं, तुम्ही वाघिणीसारखं बसलात. तो इंटरेस्ट दाखवणार की नाही तुमच्यात? तुझं काही चुकलं नाहीये रे. बरोबर आहे. चुकलं नाहीये. हे असं काय, एक नैतिकता हवी ना माणसात. हे असं कसं वाटतं ते? नाही, मला मान्य आहे. बाई मला याला ठेवून घेता येणार नाही. तुम्ही प्लीज याला घेऊन जा. नाही, ऐका माझं एक मिनिट. आतापर्यंत आम्ही ह्याची जबाबदारी सांभाळली की नाही? मग आता तुमच्याकडे देतोय महिनाभरासाठी, तो तुमच्या जीवावर येतोय. असं कसं चालेल? या वाघाच्या पुढच्या शिक्षणाची, त्याच्या लग्नाची, त्याच्या पोरांच्या बारशाची, त्यांच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. खरं सांगताय? पण ही महिनाभराची जबाबदारी मला देऊ नका. याला घेऊन जा. तुला काय फालतूगिरी आहे हे? असं काय करताय तुम्ही त्याला? काय करताय म्हणजे? मगाशी तुम्ही पोस्ट टाकलीत ना, काय आय लव्ह ॲनिमल म्हणून. हे बरं आहे. हा म्हणजे आधी पोस्ट टाकायच्या की आय लव्ह ॲनिमल, आणि इकडे जंगल तोडून तयार झालेल्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक करायचे. तिकडे एकीकडे म्हणायचं की सेव्ह द ॲनिमल, आणि दुसरीकडे लेदरच्या बॅग आणि जॅकेट्स विकत घ्यायच्या. एकीकडे पोस्ट शेअर करायचं गर्वाने, आणि दुसरीकडे आम्ही इथे कोर्टात लढा देत असताना एकदा फिरकले सुद्धा नाही तुम्ही. हे का तुमचं प्राणीप्रेम? नाही, खरंच प्रेम असेल ना तर उरलेले जंगल आणि प्राणी वाचवायला मदत करा, आणि बंद करा हा दुटप्पीपणा. तुमच्या या अशा वागण्यामुळे ही अशी वेळ आली आहे. आय एम सॉरी. नाही खरंच म्हणजे बरोबर आहे तुमचं. ते मोबाईलवर पोस्ट टाकण्यापेक्षा रस्त्यावर उतरून जंगल आणि प्राणी वाचवले पाहिजेत. तेच मी सांगतेय. सॉरी. यू आर राईट. थँक्यू सो मच. यू आर राईट. तेच मी म्हणत होते कधीपासून तुम्हाला तेच. सही नाही पण अंगठा मिळालेला आहे. कसला अंगठा? थँक्यू सो मच आपल्याला या दत्तक घेतलेल्या बाबडूला आपलंसं केल्याबद्दल. हो मग निमेश. काय? आता इथेच राहायचं बरं का? एकदम मस्त मजा. एक मिनिट. याचं नाव तुम्ही निमिष का ठेवलंय? का? काय हरकत आहे? तुम्ही नाही का स्वतःला म्हणून घेता? बघतोस का रागानं ओव्हरटेक केलं वाघानं, स्वतःलाच वाघ म्हणून घेता. तसंच हा निमिष. किती फालतू लॉजिक आहे हे. काही बोलता तुम्ही. मला नाही ठेवून घेता येणार याला. ठेवून घ्यावंच लागेल. मी झाले प्रूफ. अहो नाही ऐका ना, याला घेऊन जा ना. माने इथे माझ्या बरोबर नाही खेळायचं येडो. आता बाबांबरोबर खेळायचं. कोणते बाबा? बाय बाय. एन्जॉय. येतोय माने. याला घेऊन जा माने. खूप उत्तम विषय होतात आणि तुम्ही तो खूप उत्तमरित्या मांडलात. मस्त परफॉर्मन्स झाला. झकास. आणि वाघ लय भारी. मकरंद दादा, तुम्हाला कसं वाटलं हा ऍक्ट? निमिष आणि स्नेहल, तुमचं पहिलं सादरीकरण असूनही एकतर ते फार बनेशीर झालं आणि फारच त्याची मजा आली. मला मुळात विषय जास्त आवडला, कारण आपण एकीकडे त्यांच्या सगळ्या जागांवर अतिक्रमण करून आपण त्यांच्या विरुद्धच बोंबाबोंब करणं हे जास्त संयुक्तिक नाही, पण आपल्याला आवाज आहे, त्यांना नाही आहे बिचारांना, एवढाच तो फरक आहे. पण हा विषय इतक्या मिश्किलीने मांडता येऊ शकेल ह्याचा विचार मी केला नव्हता, पण तुम्ही मांडला. आणि निमिष आणि स्नेहलची केमिस्ट्री फार उत्तम आहे. तुम्ही फार छान काम केलं, मला ते जास्त आवडलं.
मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या तिघांना. थँक्यू. अलकाताई. निमिष आणि स्नेहलची केमिस्ट्री खूप छान होती. मकरंदनी सांगितलंच. दोघांची एनर्जी लेवलही खूप चांगली होती. आणि वाघ झालेल्या बनेचं विशेष कौतुक करेन की त्यांनी बेरिंग एवढं सुंदर ठेवलं होतं. बने खूप आवडलं मला तुमचं काम. पण निमिष आणि स्नेहल एक छान विषय तुम्ही या स्किटमधनं मांडला. खरंच लोकांमध्ये जागरूकता येण्याची खरंच गरज आहे आणि एक वेगळा तडका देऊन तुम्ही हा विषय मांडलात. अभिनंदन. थँक्यू. जाणून घेऊया मार्क्स. मिळाले 9 गुण. असेच उत्तम परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू सो मच. मंडळी, या हंगामातल्या नव्या दमाच्या या विनोदवीरांसमोर कॉमेडीतला माइलस्टोन सेट करून देण्यासाठी तुमच्या समोर येतोय लाफ्टरचा पॉवर पॅक, अर्थात नम्रता संभेराव, जी खूप काळाच्या गॅप नंतर फुल्ली रिचार्ज होऊन येते आणि तिच्यासोबत आहे लेखन, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्या माध्यमांमध्ये विनोदावर हुकूमत गाजवलेला एक जबरदस्त कलाकार, अर्थात प्रसाद खांडेकर. दोघांसाठी जोरदार टाळ्या. नमस्कार 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 नमस्कार. पुन्हा तेच सगळं. तो झोपेत वाजवणारा बँड, तीच हिंदीत करत दाद देणारी अँकर, तोच प्रसाद, तेच ना मस्त. पण मस्त वाटतं सगळं छान वाटतं. एकदम मस्त फ्रेश वाटतं. सगळ्यांना परत इतक्या दिवसांनी बघून छान फ्रेश वाटतंय. अरे वा, प्रसाद दादा आणि सई तर खूपच चेंज झाले. ओ माय गॉड. मकरंद सर, अलकाताई नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. खूप बरं वाटलं तुम्हाला बघून. वेलकम वेलकम. हसताना जजिंगसाठी आलात ना? जजिंगसाठी आलात ना? असंच पाहिजे. मार्क्स देताना कसं होतं ना. पण खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला इथे बघून. मी डॉक्टर प्रसाद. आता डॉक्टर ही डेली नाही आहे. लेट मी एक्सप्लेन. वेट. मी डॉक्टर प्रसाद म्हणजे मी ॲक्ट्रेसचा डॉक्टर आहे. सो डॉक्टर प्रसाद. सो मी आतापर्यंत ॲक्ट्रेसवर उपचार करतो, त्यांच्या ॲक्टिंगवर उपचार करतो. ही माझी खासियत आहे. डॉक्टर प्रसाद. डॉक्टर आत येऊ? ह्या आत यायच्या आधी विचारायचं असतं. इथे आल्यावर नाही. नाही, सॉरी. ते मी थोडी ब्लँक झाले ना पहिल्याच एपिसोडला. नाही, मी इन जनरल सांगते की मी जरा ब्लँक झाले. मध्ये जरा गॅप झालाय ना. मणक्यात नाही हो, माझ्या करिअर मध्ये थोडा गॅप झालाय. त्याच्यामुळे मला कळत नाही की मी कशी ऍक्टिंग करायची हो. तुम्ही आहात कोण? मी ऍक्ट्रेस आहे ना. सांगावं लागतंय. ओके ओके ओके. तेच मला सांगायचं की मी ऍक्ट्रेस आहे. मी विसरले की कसं काम करायचं असतं. म्हणजे मी कशी रिॲक्ट व्हायचं मला आठवतच नाहीये. कशी रिॲक्ट व्हायचं मी आठवतच नाहीये मला काहीच. कशी रिॲक्ट व्हायचं हो मी. तेच म्हणून मला असं कळलं की तुम्ही ऍक्टरवर उपचार करता आणि म्हणून. यस यस, करेक्ट ठिकाणी आलात. योग्य ठिकाणी आलात. माझे ऍक्टर्स क्लायंट जगभर पसरलेत. रिअली? तिथे आहेत ना, यांच्यातून माझे बरेच क्लायंट्स आहेत. बघा, ती शिवाली. येस येस. ती पहिल्या सीझन नंतर, दुसऱ्या सीझन नंतर तिचा पार्टनर सचिन गावडे सोबत इकडे आली होती माझ्याकडे. माझा कोर्स कम्प्लीट करावा लागतो. सचिन गावडेने केला. हिने अर्धवटच सोडला. तो बघा आता सिनियर सोबत बुधवार गुरुवार मध्ये परफॉर्म करतो. ही अजून कॉम्पिटिशन करते. असं खूप क्लायंट्स आहेत. नवीन पोरांमध्ये पण. विपुल, सांगितलेलं औषध घेतोस ना? हो, पिवळ्या गोळ्या घेतल्या. कुठल्या घेतल्या? पिवळ्या. अरे निळ्या सांगितलेल्या ना. अरे पिवळ्या एलिमिनेशनच्या आहेत. कोर्स नीट करणं मी महत्त्वाचं. करणार सर. माझं ठरलंय. मी करणार. फक्त मला तुम्ही माझ्या ऍक्टिंगच्या पॉवर्स परत आणून द्या. काय होतं सर? मी देणार. थँक्यू सो मच. थँक्यू. ही करताय ती ऍक्टिंगच आहे. येस आय नो. ही ओव्हर ऍक्टिंग आहे. मी फक्त ऍक्टिंगच्या पॉवर्स परत आणून देणार तुम्हाला. मी नाव सांगा. नम्रता संभेराव.
पाडन मी नाही काय पाडत. हे बरोबर जमतंय. सगळं विसरलात ना, हे जमतंय बरोबर. पाडन म्हणजे परत बोला. काय नाव काय म्हटलं? नम्रता संभेराव. नम्रता संभेराव. हा. म्हणजे हास्य जत्रेच्या सेकंड सीझनला पार्टनर प्रसाद खांडेकरला अर्धवट सोडून गेली तीच नम्रता संभेराव. हो, मी जरा प्रेग्नेन्सी लिव्हवर होते ना त्यामुळे. पण त्याला किती त्रास झाला माहितीये? प्रेग्नेन्सी लिव्हर तू होतीस, कळा तो सोसत होता. क्षणाला पार्टनर बदलत होते. काय भोगावं लागलं तुला ना भाई? कळतंय सर, सगळं कळतंय मला, सगळं मान्य आहे. पण कसं आहे की गोष्टी आपल्या हातात मग कोणाच्या हातात होत्या? प्रेग्नेंट राहणं कोणाच्या हातात होतं? एनिवे, तर मी तुझ्या पॉवर परत आणून देणार. मी तुला शॉक देणार. सर तुम्ही लाईटीचा खांब आहात का शॉक द्यायला? लाईटीचा खांब. अजून किडे पूर्ण मेले नाही आहेत. बरेच किडे जिवंत आहेत अजून. ठीक आहे, मला उपयोगच होईल. अगं मी शॉक देणार म्हणजे असं चिपकून शॉक नाही देणार. मग? बघ ही खुर्ची आहे. ह्या खुर्चीमध्ये तू बसायचं. मी इथे इथे कमॉन, घाबरू नकोस, कमॉन बस. या खुर्चीमध्ये मी तुला शॉक देणार. ह्यात वेगवेगळे मोड्स आहेत. अच्छा. शॉकचे वेगवेगळे मोड आहेत. ओके. मी 3 बोललो की बटन दाबायचं. हे पण मग होईल ना, म्हणजे माझं पहिलं मी विसरले होते. डोंट वरी. 3 बोलल्यावर बटन दाबायचं. पूर्ववत काम करेन. सगळं होणार. मी सुपाऱ्या वगैरे येतील विचारते. 3 बोललो की बटन दाबायचं. ओके. किती? किती? 3 बोलल्यावर बटन दाबायचं. आवाज लेट काय येतो मशीनचा? अगं मी 3 बोलल्यावर बटन दाबायचं असं बोललो होतं ना, आधीच नाही दाबायचं, कळलं? आता तू मला शिकवायलास कसं करायचं आणि कसं नाही ते. तू मला शिकवायलास. मकरंद मोड ऑन झाला वाटतं. हे बघ नमे, घे कुदळ आणि घे फावडा, खनुया कालवा आणि दुष्काळ घालवा. बघ ते कालवावाले मकरंद सर आपल्याला हवेच आहेत, पण सध्या इथे कालवावाले नकोत, शो चालवावाले हवेत मकरंद सर. सच्चा ह्यो बघ काय बोलायलो. मला सांग, मला जर का राग आला तर मी एकदाच करून टाकीन टिपाणी टिपांग. म्हणजे ते संदीप खरेने लिहिलं होतं, ते गाणं हिट झालं. म्या काय नुसत्या टांगा हलिवल्या. बघ बरोबर. अगं नमे ऐक माझं. अरे हो नमे ऐक, ही अशी नाही ऐकणार. काहीतरी आयडिया. प्रेग्नेन्सी लिव्हर होतीस ना? ए बाय ये इकडे. आईसाठी ह्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकत नाही. मी बाळाने आला, मीच आवाज काढला. नमे इथे बस. पॉवर्स हवेत की नाही घाई नाही करायची. मी बोलल्यावरच बटन दाबायचं, कळलं? इथे बस. 3 बोलल्यावर बटन दाबायचं. किती? 3. हे बघ मी बाबू भैया तू ट्रॅक्टर नाही आहेस बाबू भैया. तू तर बिघडलेला ट्रॅक्टर आहेस. माझं काय झालं? हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था. जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा. अरे हे डायलॉग सनी देओलचे आहेत. तेच मी बोलतोय. सनीच्या आवाजात शेट्टी कुठून आला? बाबू भैया मी मुलगी आहे. बाबू भैया ऍक्ट्रेस मोड ऑन कर. कोणी दाबायला सांगेल? आधीच कशाला दाबतेस?
ऍक्ट्रेस, मी हात सोडते तुमच्या समोर, पदर पसरते, भीक मागते तुमच्या समोर. माझा छळ करू नका, मला मारहाण करू नका. मी पाया पडते आई, तुमच्या पाया पडते. माझा छळ करू नका. अलकाताई मूड कसा का ऑन झाला? माझ्या सौभाग्याची भीक मागते, आधी माया आधी शक्तीला साकडं घालते आणि माझ्या जखमी कुंकवाला वाचवण्याची शपथ घेते. जागी हो आई, जागी हो आई, तू जागी हो. नमे ऐक, नमे नमे जागी हो. नमे, ए नमे, आई जागी झाली तर चपल्याने मारेल. नको, त्यांचं नाही झेपत आहे तुला. त्यांनी ते कॅरेक्टरचं अजरामर करून ठेवलेत ग. त्या करायच्या तो अंगावर काटा यायचा, तू करतेस अंगावर खरकटा येतोय. ही सुवासिनी माझ्या सौभाग्याची आणि माहेरच्या साडीची शपथ घेऊन सांगते, जागी हो आई, जागी हो आई, जागी हो आई, जागी हो. आपल्याला अलकाताईच हव्या आहेत, पण जुन्या नको, आत्ताच्या अलकाताई हव्या आहेत. जागी हो. बस, आत्ताच्या अलकाताई हव्यात. आत्ताच्या अलकाताई, आत्ताच्या अलकाताई. वा वा वा, छान, अप्रतिम. हसायला काय झालं? आत्ताच्या अलकाताई हव्या होत्या ना, ह्या काय आल्या? म्हणजे आता इथून पुढे त्या तुम्हाला अशाच हसताना दिसणार आहेत. ते आपण लोकांना हसवायचं, आपण हसायचं नाही. अरे पण मग तू पण बस. आणि मला तू नको, पण. मला कुठे? अगं नको. अरे हे काय झालं? मला जमत नाहीये तरी काय झालं? हे काय केलं तू? नुसतं आबाबाबा करून निळपुलं नाही होत. आबाबाबा करून नुसतं आबाबाबा करून निळपुलं नाही होत. मी दाखवते कसं करायचं निळफुले. वा नम्रता, मला नाही जमत. नाही जमत मला. तुम्ही खुर्चीवर या. खुर्चीवर या. जमेल तुम्हाला. दोघाही बसून शॉक लावून. ए वासाऱ्या, माईंच्या खारीन गावला मोठा मावरा. अरे माईंच्या खारीन गावलाय मोठा मावरा न हिक्रो स्किट करायला आयलो तर माझा पार्टनर बघा मांजलाय कौरा. काका, मी की नाही इकडं का नाही इथं सादर करणार आहे माझ्या कॉमेडीचा परफॉर्मन्स. हा, आणि हे मकरंदाजपूर आहेत ना, ते लय मोठे फॅन आहेत आमचे. आणि अलकाताई आहेत ना, माझी आई त्यांची बी लय मोठी फॅन आहे. एवढी रडती की माझ्या बाबा तिला लय हानीत येत. नगरची पोरगी आली. प्लीज डोंट स्नॅप डो. डोंट स्नॅप डो. मला फ्लशचा खूप ट्रबल होतो आईला. डोळ्याला माझ्या फ्लशचा त्रास होतो खूप. इंग्लिशला बाय द वे, थँक्यू अपॉन माय इनर अँड आउटर बॉडी फुल्ली. मी आतून बाहेरून तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणते. डोंट फ्लश. सगळे आलेत म्हणजे आता हेच आम्हाला पाहिजे होतं. आता तू जा. अजून एक राहिलंय, आमिर बा तमिक वाजवता शहीद.
हा परफॉर्मन्स? क्या बात. मकरंद दादा, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? काय इनामदारांच्या वाड्यावर जाऊन काय वाटायचं तसंच वाटलं. खरं तर नमू खूप दिवसांनी आली आहे परत, पण तो गॅप वाटतच नाहीये. तू आहे तशीच आहे, तेव्हाही तशीच होती ना, आताही तशीच आहे, पुढेही तशीच राहशील. एकदा तू सुरू केलं की तुला थांबवणं पशालाही शक्य नाही आणि कोणालाच शक्य नाही. पण फार मला इंटरेस्टिंग वाटलं. आणि पशा तू किती वेगळा झालायस आता, किती वैविध्य आणलंयस तू सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि किती प्रामाणिकपणे तू पंचेस टाकतो. बाबा मला तर जमतच नाही हे, मला जास्त. पण एकंदरीत भन्नाट धमाल आणि आउट ऑफ द बॉक्स असा परफॉर्मन्स. क्या बात. अलकाताई, फारच मजा आली. नम्रता प्रसाद एवढी धमाल केली, आमची मिमिक्री बघताना पण आम्ही तेवढेच एन्जॉय करत होतो. खूप मजा आली. म्हणजे एवढ्या सिक्सर मारत होतात की कुठे 4, 2 रन्स वगैरे काहीच नाही. कंटिन्युअस कॉन्स्टंटली तुमची बॅटिंग एवढी मस्त चालली होती. खूपच एन्जॉय केलं. म्हणजे तुमचे परफॉर्मन्सेस, ते स्किट सगळंच सुंदर, सगळ्या बाजूनी मस्तच. सुपर. अलकाताईंना रडताना बघून अलकाताईच हसत होत्या. मी फक्त पिपाणी वाजवते. मला पण. डबल पिपाणी. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आता इथे शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. बघूया तिथे काय धमाल घडतीये. तुमच्या समोर येते कल्याणची चुलबुली शिवाली, टायमिंगचा नवा तडका निलेश गवारे, आणि हिंदी चित्रपट सृष्टीत कौतुकाचा भरघोस हमीभाव मिळवत असलेली कबीर सिंग फेम, आपल्या हास्य बुद्रुकची इनामदार, अर्थात आपली कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. नमस्कार 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 नमस्कार. मी या शाळेचा प्राचार्य खूप शिका, खुशीदार पंढरीनाथ शिका. तर आज या शालेय साहित्य वाटपाचा आज आमच्याकडे कार्यक्रम आहे, म्हणून ही समयी, या कठीण समयी कोण कामास येते, ही माझी ॲक्टर म्हणून विनोद करण्याची धडपड आहे. असू द्या असू द्या असू द्या असू द्या. शांत बसा, सगळ्यांनी शांत बसा. हा आवाज करायचा नाही. आचारी, आचारी सुरू करा ना ते कार्यक्रम. आचारी नाही, ते प्राचार्य आहे. हो, नाही म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही रोज मला खिचडी बनवायला लावता आणि माझा आचार्य तुम्ही केलाच आहे, पण प्राचार्य म्हणा. ते जाऊ दे. अहो ते पोरांना माझ्या हातून सामान वाटायचंय ना, ते सामान कुठे? सामान कुठे? सामान अहो ते सामान नाही हो, ते साहित्य वाटप असं म्हणा त्याला. हे बघा आचार्य, तुम्ही असं करता. मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं पुस्तकाला साहित्य म्हणायचं, तेव्हापासून जे जे पुस्तक दिसल सगळ्याला मी साहित्य म्हणते. म्हणजे अगदी बँकेच्या पुस्तकाला सुद्धा बँकेचं साहित्य भरलंय का असं म्हणते. असं नका ना करू. एका शब्दाचे 2 अर्थ नका लावू. ते एवढं शिक्षित बाईचं असं होतंय, या पोरा बाळांचं कसं व्हायचं? अहो असतात अहो असे शब्द की ज्याला अर्थ असतात. आता सामानाला पण विविध अर्थ आहेतच. अहो म्हणजे ते जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. आज जगाचं माल नाही कळायचं. गावात पण सगळ्यात पहिल्यांदा मलाच कळतं. तुम्हाला सांगते, काय सुन्याची बायको प्रेग्नेंट होती ना, सगळ्यात आधी आमच्या ह्यांना कळलं, मग मला कळलं, मग तिच्या नवऱ्याला कळलं. आहे की नाही इंटरेस्टिंग? पुढचं सांगू अजून? नाही, कशाला सांगताय? मी काय म्हणतो, सोन्याची बायको प्रेग्नंट होती. हा काय आर्थिक मंदीचा विषय का? नाही नाही ना, मग कशाला उगाच एवढं विश्लेषण ना? तुम्ही कशाला ऐकते? सुरू करा ना कार्यक्रम. नाही, सुरू केला असता, पण आपला अँकर यायचा आहे अजून. मग बोलवा की लवकर. पण त्यांची एक अट आहे. आता काय? ते म्हटले की शिट्टी वाजल्याशिवाय मी एंट्री नाही घेणार. बाबू, कोणाला बोलावलंय? आता बघा तुम्ही कोण आहे. लवकर बोलवा. हा, शिट्टी वाजवा. माझी वाजलीच आहे. ते दादा तुम्ही वाजवा पटकन. बीड़ी जलाए जिगर से पिया, जिगर ना पड़ी आग है डंग
सब ठीक ना? अरे बच्चे लोग सब ठीक है ना? और अपने पापा लोग को मेरी तरफ से है ना? हो या रंगिलीला कशाला बोलावला इकडं? ही अलाउन्सर आहे भाई. हो आता तुमच्या विक्रम साहेबांनी आहे ना हिलाच पाठवलंय अनाऊन्सवर. आणि पाठवले. हा ही बाई आहे ना, या बाईनं नादाला लावलाय त्यांना. तुम्हाला सांगते सुतासारखा सरळ होता माणूस. अच्छा. माझ्याकडे पण तोंड वर करून कधी बघायचं नाही. देखेगा कौन? हिम्मत चाहिए ना मूड ऑफ करने को. तिला सांगा मी मारीन पण मुटका झाडीन. लिस्टन मैं शुरू करती है. मेहरबान कादर खान, आज मेरे विक्की के कहने पर मैं रंगीली, आप सबकी शाम रंगीली करने इधर आइए रे बाबा. नावानं हाक मारतीये प्राचारी, नावानं हाक मारती. अहो प्राचारी हा ते तुम्ही बरोबर जरा जवळ आलायत, फक्त री जरा ओढू नका. अहो ते जाऊ दे. विक्रम साहेबांना नावानं हाक मारती ही विक्की म्हणती. अहो मग त्यात काय एवढं. अहो ते साहेब आमच्या बरोबर कधी कधी बसलेले असतात ना तेव्हा हिला म्हस्का म्हणतात. हो आणि मला काय म्हणतात? बनपाव. बनपाव आणि चहाची सोय केली आहे पण कार्यक्रमानंतर चालेल. राहू दे हा, हा. मला कळलं आमचे मला काय म्हणतात ते. हा. मी त्यांना घरी जाऊनच बघणार आहे. पण ओ प्रांचारी, हा. हिला जमणार आहे काय बोलायला? हा? कार्यक्रमाचा पार वाटोळ करून टाकायची. हा नाही तुम्ही काळजी करू नका, सगळं भाषण मी लिहून दिलंय. हा ना? हा आता तिला फक्त वाचायचंय. हो सांगा ना वाचाय, सांगा ना. बाई सुरू करा. ठीक है तो उपस्थित बालक आणि विद्यार्थी. नाही ते उपस्थित नाही ते उपस्थित असं असेल ना. उपस्थित काय? अहो कशाला आणला हिला? मी उपस्थित का लिहेल पण उपस्थित लिहेल ना तिकडे. अरे तूने उपस्थिती लिखा है. इकडे बघा ना. मैं पढ़ती है. हा पडा. हा तर हा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की मसाज कार्यात जीवाला झोपून दिलं पाहिजे. अहो तो समाज कार्यात लिहा, समाज कार्यात लिहिलंय तिकडे. समाज कार्यात. ते समाज कार्य जाऊ दे. या बाईच्या डोक्यात फक्त बेडरूम आहे. झोपून बोलली. बाई काय लिहिलंय तिथे? समाज कार्यात झोकून दिलं पाहिजे. मैं पढ़ती है आगे. हाँ. म्हणूनच आज आपल्या ससाच्या, चालकाच्या, खलाशाच्या थांबा बरं झाला उडाला तो. ऐका काय लिहिलंय इथे? संस्था चालकांचे असं लिहिलंय तर एवढं काय तुम्हाला येत नाही का वाचता? येतंय ना? नीट वाचा मग. मैं पढ़ती है तेरे लिए बस. आमच्या यांना ना अशाच बायका आवडतात. दिसायला गिटार ना तोंड उघडल्यावर गटार. ए बघती काय? वाच लवकर चल. मैं पढ़ती है तेरे लिए पढ़ती है बस. हाँ, तो आज आपल्या संस्था चालकाच्या बायकोला आपण साल देणार आहोत. मी प्राचीला विनंती करते की त्यांनी मानेवर साल द्यावी. ओ प्रांचारी, प्राची कोण? प्राची कोण? प्राची. अच्छा मी प्राची. मी प्राची. अहो मी प्राचार्य. आणि ते ना ते साल नाही शाल आहे शाल. आणि ते मानेच्या नाही मान्यवरांच्या असं लिहिलंय. नीट वाचा ना हो तुम्ही प्लीज 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 नीट वाचा ना हो. दे दो साल दे उसको जल. हा साल. हे घ्या. हे काय? भोग पडलेली शाल कुठल्या सलून मधून आणले तुम्ही? नाही सलून मधून नाही. बघू काय? नाही हो ही तर उंदराने कुरतडली. अशी कशी कुरतडली? अशी कशी म्हणजे ती अशी. अहो करून काय दाखवते प्राचारी? अहो नाही आता बघा तुमच्या साहेबांना ह्यांच्या साहेबांना आम्ही किती अर्ज लिहिले की ते गोळ्या पाठवा उंदर मारायच्या. उंदरांच्या 3 पिढ्या गेल्या हो पण अजून काय गोळ्या आल्या नाही. पण गोळ्या त्यांनी दिल्या. गोळ्या दिल्या आम्ही त्या उंदराला. तर उंदर त्या 4 पायांनी फुटबॉल खेळत होते हो. खरं सांगतोय. ते मेले नाही फुटबॉल खेळत होते.
शेवटी मग ते गोळ्या आम्ही आता खडू म्हणून वापरतो. अहो प्राचार्य, अहो काय 50,000चा बजेट तुम्ही हे केलं होतं पास. अहो आम्ही तरी काय करणार, आता कार्यकर्ते असतात त्यांना पण बघायला लागतं. आणि पोरासाठी गाडी पण घ्यायची होती. 2 वर्ष असं जुनी गाडी घेऊन जात होता, त्याला लई त्रास होत होता ना, म्हणून जरा समजून घ्या. या पोरांचा पण त्रास बघा जर. आता ही पोरं काय आपलीच आहेत, ती काय समजून घेतील. आणि त्यांच्यासाठी एवढं सामान आणले, ते उंदरांचं जाऊ दे, सामान वाटा काय वाटायचं पहिलं दाखवा पटके. हा दप्तर वाटायचंय दप्तर. तो इसको अभी दफ्तर दिखाएंगे और ये बांटेगी सबको. ए थुत्तर तोंडे थांब ना जरा थांब. आणा आणा लवकर हे बघा हे बघा तुमचा फोटो बघायचा. हेच पाहिजे होतं. फ्रंट पाहिजेचा फोटो आणि बॅकला माझा फोटो. अहो अहो म्हणजे ते तुमच्या साहेबांचा असा विचार होता, म्हणजे मोठा विचार होता खरं तर. काय विचार होता? आता बघा, आता विद्यार्थी, हा विद्यार्थी म्हटला की त्याच्या मागे कोण आलं? पालक. पालक म्हणजे कोण? वडील. हा आता समजा हा फोटो असा पाठीवर लावला, त्याच्या मागे कोण असतील? वडील असतील, ते बघून खुश होतील ना, म्हणून त्यांच्यासाठी हा फोटो लावला. माझा बॅकला लावलाय. अहो बॅकला लावला म्हणजे विद्यार्थीला वाटलं पाहिजे की वनिताताई खरात आपल्या पाठीशी आहे, आपण अभ्यास केला पाहिजे. अहो मग ते खूप अभ्यास करतील. खूप अभ्यास केल्यानंतर सुवर्ण अक्षरात नावं लिहितील आणि ज्या पेन्सिलने लिहितील ना त्या पेन्सिलवर तुमचं नाव आहे. ती पेन्सिल दाखवतो तुम्हाला. हे बघा याच्यावर तुमचं नाव आहे, वनिताताई खरात. वनिताताई खरात. अहो आता मी काय म्हणतो, आता विद्यार्थी जेव्हा घरी जातो तेव्हा दप्तर असं टाकून देतो. नंतर काय असतं त्याच्या हातात? पेन्सिल. आता ही पेन्सिल अशी घेतो, असं बघतो, अरे अरे वनिताताई खरात आहे की नाही. असं लिहिताना अचानक लक्षात येतं, अरे वनिताताई खरात अशी पडली. आणि असं उचलल्यानंतर असं बघतो, अरे वनिताताई खरात. सगळीकडे वनिताताई खरात, वनिताताई खरात आहे ना. आधी नाही काय सांगायचं, नवरा तो नवरा शेवटी, माझ्याशिवाय काळजी आहे की त्यांना कोणाची. अभी विकी को फोन करती मैं, मेरे साथ ऐसा क्यों किया उसने, अभी उसको जा पूछती है मैं. नाही नाही थांबा थांबा, तुमच्यासाठी पण आहे. तुम्ही कसे एकदम धारदार आहेत ना, तुमच्यासाठी शार्पनर आहे बघा. मेरा फोटो है शार्पनर पे. तुम्ही करेक्ट शार्पनर पकडतात ना, म्हणून तुम्हाला शार्पनर. क्या रे, म्हणजे माझ्या पेन्सिलला हिचा शार्पनरने टोक काढणार. टोक काढताना माझं नाव जाणार. नवरा तो नवराच असतो शेवटी. घरातली वट पौर्णिमा सोडून ही बाहेरची अमावास्या चांगली वाटायला लागली. तुम्हाला सांगते, आता जाताना नाही वट पौर्णिमेचा धागा सोडून घेऊन गेले ना, नावाची वनिताताई खरात नाहीये. या सटवीमुळे झालंय सगळं. मैंने क्या किया रे तेरे सटवी को. देख मैं मुझे उससे प्यार है. तुझे उससे प्यार है, मला त्याच्या नावची 4 पोरं है. तू नसतीस ना, आता या सगळ्या सामानावर माझाच फोटो असता फक्त. तोंड बघ मट्टी, तू नीट राहिली असती तर काल असतं तो माझ्याकडे. ए त्याला एक अक्कल नाही, पण तू कशाला गेली ग शेण खायला? म्हशी सारखी घरात पडून असते ना, म्हणून तो वैतागलाय तुला. जाग टवळे. ए जाग सटवे. अगे तू जाग. ए तू जाग. अगे जा 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 जा. तू जा जा जा. जाग 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 जाग. जा 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 जा. तुमचा जागर झाला असेल तर मी काही बोलू का? काही बोलू मी? बोल. नाही तुमचं चालू द्या. तुम्ही आहे ना हे असेच भांडत राहा. हा याचं नाव द्यायचं, त्याचं नाव द्यायचं, हे हाच विचार करत बसा. हा तुम्हाला योजना महत्वाची नाही, तर तुम्हाला तुमचं फक्त नावं महत्वाची आहेत. कळलं का? नाही कळतंय मला ते. इथे राहून काही उपयोग नाही आहे मला तरी वाटतं. ही शाळा आहे ना भ्रष्ट आहे. तुम्ही काम आहे ना असं विधभर करतात आणि प्रचार असा हातभर करतात. त्यापेक्षा आहे ना मी माझ्या गावी जातो, माझ्या झोपडीत तिकडच्याच कुठल्या 2-4 मुलांना शिकवतो. समाधान वाटेल मला. नाही खरंच समाधान वाटेल मला. नाहीतर मग अनासपुरे साहेबांचं नाम शाळेत आहे ना तिकडे जाऊन शिकवतो, मोफत शिकवतो. तिथे समाधान वाटेल मला. या भ्रष्ट शाळेत मला नाही राहायचं. चला मी येतो. हो प्राचारी ऐका ना. किधर जा रहा है प्राची तू? रुक हो ना. प्राचारी. अहो आता सोडून नका. मेरी वजह से सुंदर झाला परफॉर्मन्स आणि या स्किटच्या निमित्तानं आम्हाला एक वेगळं त्रिकूट बघायला मिळालं. सुपर्ब. मकरंद दादा तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट? खूप छान होता. शिवालीचं बेरिंग फार मला आवडलं. त्यांनी फार छान हे केलं. आणि वनिता ही हुकुमीच असल्यामुळे तिच्याबद्दल काही नाही. मला फक्त थोडंसं निलेश तुझ्याशी बोलायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही आत्मविश्वासानं काम करायचं. शब्दांच्या ह्याच्यात आपला आत्मविश्वास गमवायचा नाही कधीच. हे बघ चूक जरी करायची ना ती एकदम कॉन्फिडंटली करायची. माझ्याकडे बघ
मला नृत्यातलं न सुद्धा येत नाही, पण जेव्हा मी गर्दीत नृत्य करतो तेव्हा माझं नाचतो, त्यामुळे बाकीचे चुकीचे वाटतात. आपण हसायचं, हसून स्टेप करायचे. त्यांचं वेगळं चालू दे ना, त्यांना हे चुकलेले. आपल्याला काय करायचं नाही हे शिकता आलं की मग आपण आपला प्रवास सोपा होतो. आणि तुझा होईल याची मला खात्री आहे. आय एम शुअर तू जास्त चांगलं करशील. अलकाताई, तुम्ही काय सांगाल? पहिली शेर, दुसरी सव्वा शेर असं दोघींचंही सादरीकरण होतं. दोघींचंही बेरिंग छान होतं. निलेशबद्दल माझी थोडी तेच हे आहे की संवाद म्हणताना निलेश तुमची खूप घाई होत होती असं मला वाटत होतं. मला माझा पहिला अनुभव आठवतोय. मी वयवर्ष 8 असताना नटसम्राट या नाटकात काम करत होते. दत्ता भट होते, शांताजोग होत्या. आणि मला आठवतं आहे की पहिल्याच प्रयोगाला शिवाजी मंदिरमध्ये हाऊसफुल प्रयोग, त्या नाटकातली मी 3री ठमी, 250 प्रयोग केले मी त्या नाटकाचे. आणि पहिल्याच वेळी एवढ्या ऑडियन्सला बघून घाबरले, कारण माझ्या 4-5च रिहर्सल झाल्या होत्या. व्यावसायिक नाटकाचा मला अजिबात अनुभव नव्हता. आणि मी पहिलंच वाक्य चुकले आणि पटकन म्हटलं ही मी चुकले. तर दत्ता भट्टांनी मला हळूच मागनात चिमटा काढला आणि म्हणाले नाही तू बोलत राहा पुढे. अशी प्रत्येकाला हे अनुभव येत असतात आणि आपण शिकत असतो. मला असं वाटतं पुढच्या वेळी तुमच्याकडनं नक्कीच आम्हाला याच्यापेक्षा छान परफॉर्मन्स बघायला मिळेल. मनापासून शुभेच्छा. जाणून घेऊया गुण. दादा, पुढल्या सगळ्या पर्वासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार कोण आहेत हे जाणून घेण्याची. मी दोन्ही सरपंचांना विनंती करते की हा निकाल जाहीर करण्यासाठी त्यांनी कृपया मंचावर यावं. आणि मंडळी, आता आपल्याला कळणार आहे या हंगामातला पहिला वहिला निकाल. तर कोण आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार? तत्पूर्वी काही गोष्टी आधी स्पष्ट करून सांगू इच्छितो. ही खुर्द आणि बुद्रुकची जी हास्य जत्रा होती त्यामध्ये अतिशय विनोदी असे सादरीकरण सगळ्यांनी झाले. आजचाही आम्ही सादरीकरण पाहत असताना तिथं लोटपोट होत होतो. सगळ्यांचं सादरीकरण चांगलं होतं. 2 तोंडात हाना पण बाजीराव म्हणा या पद्धतीचं सादरीकरण कुणीही केलं नाही. त्याबद्दल खुर्द आणि बुद्रुक दोन्ही संघांचं अभिनंदन करतो. आणि आमच्या अखिल खुर्द बुद्रुक सरपंच संघटनेच्या अध्यक्षा माहेरची साडी फेम अलकाताई कुबल यांना आजचा जहागीरदार कोण हे जाहीर करण्याची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री. अलकाताई, खरं तर सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस चांगले झाले, पण आज जहागीरदाराचा कोणाला तरी किताब द्यायचाच आहे आणि त्यातलं थोडं उजवं डावं होणारच. आम्ही 2 नावं दोघांनीही सिलेक्ट केली आहेत, तेजस आणि प्रियदर्शनी. हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. हास्य खुर्दमधून तेजस आणि प्रियदर्शनी ठरलेले आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.